नमस्कार. सगळे MOS मेंबर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ, OT स्टाफ, हा वेबिनार आम्ही मुद्दाम तुमच्यासाठी घेतोय, कारण तुम्हाला माहिती पाहिजे की कसं कोविड पासून सावध राहायचं, स्वतःलाही सावध ठेवायचं, सेफ ठेवायचं आणि आपल्या डॉक्टर्सनाही सेफ ठेवायचं. तर मी रिक्वेस्ट करणार डॉक्टर संतोष बेना की ते आमचे आजचे स्पीकर्सना इंट्रोड्यूस करतील. नमस्कार. आपणा सर्वांना महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेतर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या कोरोना व्हायरसचं थैमान जगभर चालू आहे आणि या कोरोना व्हायरसमुळे स्वतःला संरक्षित कसं ठेवायचं, कामाला जाताना आपल्याला स्वतःला भीती कशी नाही वाटली पाहिजे, आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला आणि दुसऱ्या कोणामुळे आपल्याला जंतू संसर्ग कसा होणार नाही त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे 2 वक्ते आलेले आहेत. दोघेही जण अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यातील पहिले वक्ते आहेत डॉक्टर हनुमंत भोसले. डॉक्टर हनुमंत भोसले हे परभणीमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांनी कमवा आणि शिका ह्या योजनेअंतर्गत स्वतःचं 12वी पर्यंतचं शिक्षण राजश्री शाहू महाविद्यालयातून लातूर येथून केलं. त्यानंतर त्यांनी आपलं वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे औरंगाबादमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय महाविद्यालयात पूर्ण केलं. त्यानंतर ते 7 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेमध्ये कार्यरत होते. या काळात त्यांना सर्वोत्कृष्ट नेत्रचिकित्सक आणि बेस्ट सर्जन असं पारितोषिक महाराष्ट्र शासनातर्फे मिळालं. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं रुग्णालय सुरू केलं. त्यांनी अगदी मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये पूर्वी काळच्या शस्त्रक्रियांपासून आतापर्यंतच्या अद्ययावत शस्त्रक्रियांपर्यंतचं सर्व शिक्षण हे एकलव्यासारखं स्वतःच शिकून त्याच्यामध्ये पारंगत झाले. ते नुसतेच पारंगत झाले नाही तर त्यांनी अनेक वेळेला आमच्या अनेक कार्यशाळांमध्ये लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा ऑपरेशन्सचं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ते अतिशय उत्तम टेबल टेनिसपटू सुद्धा आहेत. ते आपल्याला ऑपरेशन पूर्वी घ्यावयाची काळजी या विषयावरती सांगणार आहेत. आपले दुसरे वक्ते जे आहेत ते असेच एक अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांचं नाव डॉक्टर सुहास सोनावणे. डॉक्टर सोनावणे हे धुळ्यामध्ये गेले 25 वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण हे पुण्याच्या बैरामजी जिजीबाई म्हणजे BJ महाविद्यालयातून शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्यांचं पदव्युत्तर शिक्षण MS त्याच्यानंतर DNB MNMS हे बडोदा युनिव्हर्सिटीतून कंप्लीट केलं. त्यानंतरच त्यांनी फेलोशिप आम्ही ज्याला म्हणतो ती त्यांनी शंकराचार्य चेन्नई येथून व्हिट्रिओ रेटिना या विषयामध्ये केली. व्हिट्रिओ रेटिना सारख्या अवघड विषयात त्यांनी पारंगत मिळवलेलं असून सुद्धा ते डोळ्याच्या सर्व शस्त्रक्रियांमध्ये म्हणजे अगदी लॅसिक सारख्या चष्मा घालवण्याच्या शस्त्रक्रियेपासून मोतीबिंदूच्या फेकोइमल्सिफिकेशन शस्त्रक्रियेपासून ते रेटिनल डिटॅचमेंटच्या व्हिट्रिओ रेटिनल सर्जरीमध्ये सुद्धा अतिशय तज्ज्ञ आहेत. आणि त्यांचं सुमन नेत्रालय हे धुळ्यामध्ये गेले 25 वर्ष आहे. डोळ्याच्या व्यतिरिक्त ते अतिशय उत्तम सायकलपटू आहेत आणि ते आपल्याला ऑपरेशन दरम्यान घ्यावयाची काळजी हे सांगणार आहेत. आणि त्यांनी काही त्याच्यावरती संशोधन करून काही नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला तंत्रज्ञान ते आपल्याला दाखवतील. तर आज कोरोना व्हायरसच्या पॅन्डेमिकमुळे संपूर्ण जगात आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. आपण सर्वच कोरोना व्हायरसमुळे चिंतित आहोत. अशा काळामध्ये ऑप्थॅल्मिक सर्जरी करावी की नाही करावी या संभ्रमात आपण आहोत. ऑप्थॅल्मिक सर्जरी केल्यावर आपल्याला कोरोना व्हायरसचे इन्फेक्शन होणार तर नाही ना अशी भीती आपल्या सर्वांनाच आहे. AOSने सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये सेफ सर्जरीसाठी गाईडलाईन्स प्रसिद्ध केलेल्या आहेत. आज मी ऑप्थॅल्मिक सर्जरी करताना आपल्या पॅरामेडिकल स्टाफने कशा पद्धतीची काळजी घ्यावी याबद्दल बोलणार आहे. आमच्या हॉस्पिटलचा सर्जिकलचा स्टाफ या स्लाईडमध्ये दिलेल्या सर्व प्रोटोकॉलचे अगदी काटेकोरप्रमाणे पालन करत असतो. आमचा सगळा सर्जिकल स्टाफ पर्सनल प्रोटेक्टिव्ह गिअर वापरतो म्हणजे डबल मास्क, सर्जिकल मास्क व त्यावर N95 मास्क घालणे, सर्जिकल कॅप व सर्जिकल गाऊन घालणे व प्रोटेक्टिव्ह गॉगल किंवा फेस शील्ड वापरणे.
आम्ही पेशंटला ऑप्थॅल्मिक सर्जरीसाठी स्पेशल ब्रीदिंग सर्किट वापरतो. त्यामुळे पेशंटपासून सर्जनला व सर्जिकल स्टाफला कोरोना व्हायरसचा इन्फेक्शनचा धोका टाळता येतो किंवा त्याची रिस्क कमी करता येते. आम्ही OTमध्ये पोर्टेबल एअर स्टरलायझर व UV स्टरलायझर वापरतो. त्यामुळे ऑपरेशन थिएटरच्या एअरमधील व्हायरस लोड कमी करण्यास मदत होते. तसेच पहिली सर्जिकल केस संपल्यावरती दुसरी केस घ्यायच्या आधी आम्ही OT क्लीन करतो. 2 केसेसच्या मधल्या काळामध्ये आम्ही सर्जिकल इक्विपमेंटवरती UV लाईटचा एक्सपोजर देतो. आम्ही आय ड्रेपच्या ड्रेनिंग पाऊचमध्ये व फेको मशीनच्या कलेक्शन बॉटलमध्ये बिटाडीन सोल्युशन टाकतो. त्यामुळे त्यात असलेले ऑप्थॅल्मिक सर्जिकल फ्लुइडचे डिसइन्फेक्शन होते व आपल्या सर्जिकल स्टाफला बायोमेडिकल वेस्ट उचलताना व सर्जरी संपल्यावरती इन्स्ट्रुमेंट क्लीन करत असताना त्यांना ॲक्सिडेंटल कोरोना व्हायरसचा एक्सपोजर होणार नाही. सर्जरी झाल्यावरती आम्ही फेको हँडपीस व त्यांच्या ॲसेसरीज क्लीन करण्याआधी आम्ही त्यांना स्टीमने डिसइन्फेक्ट करतो. ब्रीदिंग सर्किटमध्ये वापरलेला ऑक्सिजन मास्क व त्याच्या सोबत असलेल्या ज्या ऑक्सिजनच्या व ड्रेनेज ट्यूब्स असतात त्यासुद्धा आम्ही स्टीमने डिसइन्फेक्ट करून घेतो. आम्ही स्टाफला गाऊन व्यवस्थित कसा काढावा याची ट्रेनिंग देतो, जेणेकरून त्यांना ॲक्सिडेंटल कोरोना व्हायरसचे एक्सपोजर होणार नाही. अशा पद्धतीने आमचा सर्जिकल स्टाफ OTमध्ये जाण्यास तयार होतो. बऱ्याचशा स्टडीजमध्ये असे आढळून आले आहे की स्टाफच्या चेंजिंग रूमच्या एअर सॅम्पलमध्ये जास्त प्रमाणात व्हायरल लोड असतो. म्हणून आम्ही एकदा एक स्टाफ मेंबर चेंजिंग रूममध्ये चेंज झाल्यानंतर आम्ही त्या रूममध्ये सोडियम हायपोक्लोराईडचा किंवा एनओडीलचा केमिकल डिसइन्फेक्टंटचा स्प्रे मारतो व 5 मिनिटांनंतरच दुसरा आमचा स्टाफ जो सर्जिकल स्टाफ जो असतो तो चेंज होतो. आम्ही ऑप्थॅल्मिक सर्जरीसाठी पेशंटकरता एक स्पेशल प्रकारचं ब्रीदिंग सर्किट बनवलं आहे. मला असं वाटतं की या कोविड-19च्या पॅन्डेमिकच्या काळात ते अतिशय उपयुक्त ठरेल. एकदा पेशंट आत गेल्यावरती आम्ही पेशंटला एक मॉडिफाईड मास्क लावतो. त्या मास्कमुळे आणि त्यामध्ये असलेल्या त्या स्पेशल ट्यूबिंगमुळे त्याने श्वासाची जी त्याने सोडलेली जी हवा असते, श्वास सोडल्याची जी हवा असते किंवा त्याची जी एक्सेल एअर असते ती त्या ट्यूबिंगद्वारे आम्ही बॉटलमध्ये कलेक्ट करतो, सक्शन बॉटलमध्ये कलेक्ट करतो आणि त्या सक्शन बॉटलमध्ये केमिकल डिसइन्फेक्टंटचं सोल्युशन असतं. एकदा ती हवा केमिकल डिसइन्फेक्टंटच्या सोल्युशनच्या संपर्कात आली की त्यातील असलेला व्हायरस नष्ट पावतो. यामुळे पेशंटपासून डॉक्टरांना व पॅरामेडिकल स्टाफला करोना व्हायरसचा संसर्ग टाळता येतो किंवा तो कमी करता येतो. हे ब्रीदिंग सर्किट कसं बनवावं याबद्दल मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ टाकला आहे. त्याच्यामध्ये अगदी डिटेल माहिती त्याबद्दल दिलेली आहे. पण थोडक्यात मी आता सांगतो की आपल्याला काय काय गोष्टी लागतात. याच्यामध्ये आपल्याला हडसन सिम्पल मास्क लागतो, ऑक्सिजन मास्क लागतो, TOR सेट लागतो, सक्शन मशीनच्या बॉटल आपल्याला सोल्युशन कलेक्ट करायला लागतं. त्यानंतर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं मशीन किंवा ऑक्सिजन सिलेंडर किंवा नेब्युलायझरचा एअर पंपसुद्धा आपल्याला लागतो. अशा पद्धतीने आपण हडसन सिम्पल ऑक्सिजन मास्क मॉडिफाय करतो. या ब्रीदिंग सर्किटसाठी लागणारा ऑक्सिजनचा जो सप्लाय असतो तो तुम्हाला 3 पद्धतीने देता येतो. एक तर तुम्ही एअर कॉन्सन्ट्रेटर मशीन वापरा किंवा ऑक्सिजन सिलेंडर वापरा किंवा नेब्युलायझर मशीनचा एअर पंप वापरा. इकडे कंपॅरिझन केली आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व ऑक्सिजन सिलेंडरची. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अनलिमिटेड ऑक्सिजन सप्लाय करतो, पण ते एक्सपेन्सिव्ह असतं आणि त्याला इलेक्ट्रिकल सप्लाय लागतं. इलेक्ट्रिकल फेल्युअरच्या काळात तुम्हाला बॅटरी बॅकअप किंवा जनरेटर बॅकअप असणं आवश्यक आहे. ऑक्सिजन सिलेंडरला तर काही इलेक्ट्रिक सप्लाय लागत नाही, पण याच्यामध्ये लिमिटेड ऑक्सिजन कंटेंट असतं. आपल्या बॉईल मशीनमध्ये जे मागे जे काळ्या कलरचं जे ऑक्सिजनचं सिलेंडर असतं त्याची कॅपॅसिटी फक्त 1360 लिटरची असते. 5 लिटर पर मिनिटचा फ्लो जर पकडला तर या एका सिलेंडरमधली जी ऑक्सिजन असतं ते आपल्याला 2 ते 3 तासापर्यंत केस वाईज पुरू शकते. मग त्यानंतर मात्र तुम्हाला ते प्रत्येक वेळेला संपल्यावरती ऑक्सिजन काढावं लागतं, त्याचे अडॅप्टर बदलावं लागतं. हे थोडं कठीण काम आहे. त्यासाठी तुम्हाला ट्रेन स्टाफ लागतो. लेडीज स्टाफला हे थोडंसं अवघड होतं. जर आपल्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं मशीन नसेल तर तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर किंवा बॉईल्सला असलेलं ऑक्सिजन सिलेंडर तुम्ही वापरू शकता किंवा ऑक्सिजन सिलेंडर व नेब्युलायझरचा एअर पंप तुम्ही कॉम्बिनेशनने वापरू शकता. या सक्शन मशीनच्या बॉटल्स आहेत. यामध्ये आपण पेशंटने श्वास सोडल्याची जी हवा असते त्याची जी एक्सेल्ड एअर असते, ब्रीद आउट एअर असते ती या बॉटलमध्ये आम्ही कलेक्ट करतो. या बॉटलमध्ये केमिकल डिसइन्फेक्टंटचं सोल्युशन असतं
आपल्याला सक्शन मशीन घेण्याची गरज नाही आहे. आपल्याला फक्त कलेक्शन बॉटल लागणार आहेत. या पॉलिकार्बोनेट सक्शनच्या बॉटलसुद्धा तुम्ही वापरू शकता. या हीट रेजिस्टंट आहेत आणि अनब्रेकेबल आहेत. सक्शन बॉटलमध्ये तुम्ही एनओडिलचं सोल्युशन वापरू शकता किंवा सोडियम हायपोक्लोराईडचं सोल्युशन वापरू शकता. एनओडिलचा व्हायरस किलिंग टाईम आहे 1 मिनिटपर्यंत आणि सोडियम हायपोक्लोराईडसुद्धा 5 मिनिटामध्ये कोरोनाचा व्हायरस किल करतो. एकदा पेशंट ओटीत आल्यावरती आम्ही ब्रीदिंग सर्किट सेटअप करतो. या फोटोमध्ये जर तुम्ही बघाल तर आधी पेशंटला 3 प्लाय सर्जिकल मास्क लावला आहे आणि त्यावरती मॉडिफाईड ऑक्सिजन मास्क ठेवला आहे. नाकाच्या ठिकाणी स्टिकिंग प्लास्टर लावलं आहे आणि ऑक्सिजन मास्कच्या सर्वत्र भागाला आम्ही स्टिकिंग पट्टी ऑल अराऊंड स्टिकिंग पट्टी लावलेली आहे. यामुळे काय होतं की नाकाच्या वरती जी नाक आणि चेहऱ्याच्या बाजूला जो गॅप असतो तिथून लीक होणारी हवा बंद करता येते किंवा मास्कच्या साईडने सुद्धा थोडीफार एक्सेल एअर लीक होऊ शकते. पण या स्टिकिंग पट्टीने लिकेजचं प्रमाण अगदी बंद करता येते किंवा कमी करता येते. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मास्क लावल्याने पेशंट बोलताना किंवा खोकला करताना त्याच्या तोंडातनं जे एरोसोल्स आणि जे ड्रॉपलेट्स जे निघतात ते जास्त अंतरावरती जाऊ शकत नाही. त्याचं बऱ्यापैकी रोकथाम करता येते. पण तुम्ही जर नीट बघाल की ते कम्प्लिटली आपल्याला अवॉइड करता येत नाही. नाकाच्या आणि चेहऱ्याच्या बाबमध्ये जो गॅप असतो किंवा मास्कच्या जो साईडचा जो गॅप असतो त्याच्यातनं थोडाफार लीक या एरोसोलचा आणि ड्रॉपलेटचा होतो. आतापर्यंत आम्ही हे ब्रीदिंग सर्किट वापरून 78 केसेस केल्या आहेत. त्यापैकी 18 लोकांनी सुरुवातीला मास्क घालण्याबद्दल थोडी कंप्लेंट केली की त्यांना ते श्वास दडपल्यासारखा वाटत होता, त्यांना ब्रेथलेसनेससारखं वाटत होतं, दाबल्यासारखं वाटत होतं. पण यामध्ये या 18 पेशंटला आम्ही काउन्सिलिंग केल्यावरती आणि त्यांना ओटीच्या बाहेर 5 मिनिटाची ट्रायल दिल्यानंतर त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं आणि या 18 लोकांची सर्जरीसुद्धा आम्ही व्यवस्थित हे मास्क ब्रीदिंग सर्किट लावून केली. 2 लोकांनी मात्र हा मास्क लावायला बिलकुल विरोध केला. एकाची सर्जरी आम्ही पोस्टपोन केली, एकाचा डबल 3 प्लाय सर्जिकल मास्क लावून सर्जरी केली. उरलेल्या 58 केसेसमध्ये कोणीही कंप्लेंट केली नाही. त्यांनी हॅपीली हा मास्क ॲक्सेप्ट केला. त्यांना आम्ही असं सांगितलं की हा मास्क करोनाकरता आहे, तुम्हाला याच्यातनं ऑक्सिजन देऊ. त्यामुळे या 58 पेशंटने अजिबात कुठलीही कंप्लेंट केली नाही आणि हॅपीली त्यांनी हा मास्क जो ब्रीदिंग सर्किटचा आहे तो ॲक्सेप्ट केला आणि त्यांची सर्जरी आम्ही उत्तमरित्या करू शकलो हा मास्क लावूनसुद्धा. एकदा पेशंट ओटीत आल्यानंतर आम्ही फक्त त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि हार्ट रेट नाही मेजर करत, त्याचं रेस्पिरेशनवरती पण आमचं लक्ष असतं. रेस्पिरेटरी रेट कसा आहे, पेशंटला काही CO2 रिटेन्शन होतं आहे का, त्याला काही एअर हंगर होतं आहे का, त्याला काही ब्रेथलेसनेस होतो आहे का, यावर आमचं बारीक लक्ष असतं. आणि सर्जरी चालू असताना पण आम्ही पेशंटच्या व्हर्बल कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि सारखं त्यांना विचारत असतो की त्यांना काही श्वास घ्यायला काही त्रास होतो आहे का. या फोटोमध्ये तुम्ही जर बघाल तर सर्जन अगदी बिलकुल नॉर्मल पद्धतीने जसे ऑपरेशन आपण करतो त्या पद्धतीनेच तो हे ब्रीदिंग सर्किट लावून ऑपरेशन करतो आहे आणि पेशंटसुद्धा अगदी कम्फर्टेबली झोपला आहे. मला सगळ्या आपल्या कलिगला एक विनंती करावीशी वाटते की आपण या ब्रीदिंग सर्किटचा वापर करावा. मला असं बाहेरून माहिती मिळाली आहे की बाकीच्या स्पेशालिटीचे लोक आहेत, स्पेशली ENT, आर्थो, सर्जिकली हे त्यांच्या स्मॉल ऑपरेटिव्ह प्रोसिजर करता या ब्रीदिंग सर्किटचा वापर करत आहेत. ENT सर्जन त्यांच्या इयरच्या सर्जरीसाठी याचा वापर करत आहेत. माझे काही पुण्यातील मित्रसुद्धा या ब्रीदिंग सर्किटचा वापर त्यांच्या फेको सर्जरीसाठी करत आहेत. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी याला पॉझिटिव्ह ट्राय द्यावा, बिलकुल वापरा. जर काही तुम्हाला असं वाटलं की पेशंटला ब्रीदिंग सर्किटचा मास्क घालून काही त्रास होतो तर सिम्पली तुम्ही त्या मास्कच्या बाहेरच्या स्ट्रिंग कट करून टाका. त्याचा सर्जिकल 3 प्लाय मास्क ठेवून तुम्ही ती उरलेली सर्जरी करू शकता.
या ठिकाणी तुम्ही सक्शनच्या बॉटल बघत आहात. सुरुवातीला जेव्हा सर्जरी स्टार्ट होते त्यावेळेला या सक्शनच्या ज्या काचेच्या ज्या बॉटल आहेत त्या अगदी ट्रान्सपरंट दिसत आहेत. त्यातलं आतील सगळं तुम्हाला ते फ्लुईड लेवल सगळं ते ट्युबिंग सगळं दिसत आहेत. पण एकदा सर्जरी जशी प्रोसीड होते तशा तशा त्या बॉटलमध्ये पेशंटने श्वास सोडलेली जी हवा असते, जी ह्युमिड आणि वॉर्म असते, तर या ह्युमिड आणि वॉर्म एअरमुळे आतील काचेच्या आतमध्ये कंडेन्सेशन आणि वाफ तयार होते हे तुम्ही बघू शकता क्लिअरली. याचा अर्थ डेफिनेटली आपलं सर्किट काम करत आहे. त्या बॉटल्समध्ये पेशंटने एक्सेल केलेली हवा कलेक्ट होते आहे. आम्ही एक छोटा हीट चेंबर बनवण्याचा प्लॅन केला आहे. ज्या हीट चेंबरमधून पेशंटची एक्सेल केलेली हवा जर सोडली आणि आतील टेम्परेचर जर 70 ते 80 डिग्री ठेवलं तर त्यामध्ये सुद्धा कोरोनाचा व्हायरस डेफिनेटली नष्ट होईल. आता आमचा हा प्रोटोटाईप बिलकुल तयार आहे. एकदा सगळं ओके झाल्यानंतर आम्ही याची ट्रायल घेणार आहोत. यामध्ये आम्ही एक डिजिटल टेम्परेचर सेन्सर लावलेला आहे आणि आतमध्ये हीट तयार करण्याकरता आम्ही ग्लो प्लगचा वापर केलेला आहे. ग्लो प्लग हे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. याच्या डिझेल इंजिनमध्ये हे वापरले जातात. हे DC वोल्टवरती 12 वोल्टवरती DC करंटवरती हे चालतात. यांचा इलेक्ट्रिकल कन्झम्पशन अत्यंत कमी आहे. 20 वॅटवरती एक ग्लो प्लग ऑपरेट होऊ शकतो. आपले जे मेडिकल गॅसेस जे असतात ते अशाच पद्धतीने हीट चेंबरमध्ये पास करूनच ते स्टराईल करूनच डिस्पेन्स केले जातात. एकदा या प्रोटोटाईपचा आम्ही सर्जरीमध्ये उपयोग झाल्यानंतर मी ही व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार आहोत. OTमध्ये आम्ही पोर्टेबल एअर स्टरलायझर युनिट व UV स्टरलायझर वापरतो. याच्यामध्ये जर्मिसायडल अल्ट्राव्हायोलेट ट्यूबलाईट असतात. याच्यामध्ये हवा OTची ऑपरेशन थिएटरची हवा आत खेचली जाते आणि अल्ट्राव्हायोलेट आणि ओझोनच्या आणि हेपा फिल्टरच्या मदतीने यातला हवेतील व्हायरस नष्ट केला जातो आणि व्हायरस फ्री हवा OTत परत सोडली जाते. यांचा ॲडव्हान्टेज असा आहे की याच्यामध्ये कन्सिल UV सोर्स आहे. त्यामुळे सर्जरी चालू असताना पण हे मशीन तुम्ही वापरू शकता. या मशीनमुळे OTतल्या एअरमधल्या असलेला व्हायरल लोड कमी करता येतो. प्रत्येक केससाठी आम्ही आता ड्रेनिंग पाऊच वापरायला लागलो आहोत आणि या ड्रेनिंग पाऊचमध्ये आम्ही बिटाडीनचं सोल्युशन टाकतो की जेणेकरून कलेक्ट झालेलं ऑप्थॅल्मिक सर्जिकल फ्लुइड जे असतं ते डिसइन्फेक्ट होतं. तसंच फेको मशीनच्या कलेक्शन बॉटल्समध्ये किंवा केस संपल्यावरती फेको कॅसेटमध्येही आम्ही बिटाडीनचं सोल्युशन टाकतो. याच्यामध्ये असलेलं जे ऑप्थॅल्मिक सर्जिकल फ्लुइड असतं ते ताबडतोब डिसइन्फेक्ट होतं.
एकदा सर्जरी संपल्यानंतर वापरलेले इन्स्ट्रुमेंट व बायोमेडिकल वेस्ट आम्ही ऑपरेशन थिएटर म्हणून लगेचच काढून टाकतो आणि सर्जिकल टीम नव्याने परत स्क्रब होते. केसेस किंवा पहिली ऑपरेशनची केस संपल्यानंतर ऑपरेशन टेबल, त्याची साईड ट्रॉली, त्याचं हेड रेस्ट वगैरे हे सगळं आम्ही आयसोप्रोपिल अल्कोहोलने क्लीन करतो. ऑपरेशन संपल्यावरती लगेचच आम्ही ऑपरेशन टेबल, हेड रेस्ट, त्याच्यानंतर त्याच्या साईड ट्रॉलीज आणि बाकीच्या ट्रॉलीज आम्ही 70% आयसोप्रोपिल अल्कोहोलने क्लीन करतो. पहिली सर्जरी संपल्यावरती नेक्स्ट सर्जरी घेण्याच्या आधी आम्ही 20 मिनटाचा गॅप ठेवतो की तुम्हाला क्लिनिंग करायला थोडा वेळ लागतो. 5 ते 7 मिनटं क्लिनिंग करायला लागतात आणि त्यानंतर आम्ही जो UV लाईटचा एक्सपोजर देतो त्यालाही 10 ते 12 मिनटाचा वेळ आम्ही घेतो. सध्याच्या काळात आम्ही नंबर ऑफ सर्जरीज पण कमी केल्या आहेत. रुटीनली आम्ही 2 केसेस करतो आणि जास्तीत जास्त 3 केसेस करतो. कन्झ्युमेबल पण आम्ही आता अजिबात शेअर करत नाही आणि स्टाफसुद्धा OTचा मिनिमम असतो आणि व्हिजिटर तर आता बिलकुलच अलाव करत नाही आहे. ऑपरेशन थिएटर क्लीन झाल्यावरती आम्ही सर्जिकल इक्विपमेंट्सला UV लाईटचा एक्सपोजर देतो. सर्जिकल इक्विपमेंट फेको मशीन असो किंवा सर्जिकल मायक्रोस्कोप असो, यांना तुम्ही लिक्विड डिसइन्फेक्टंटचं सोल्युशन टाकून क्लीन करू शकत नाही, कारण त्यात जर काही लिक्विड आतमध्ये मशीनच्या आतमध्ये जर गेलं तर सिव्हिअर इलेक्ट्रिकल माल फंक्शन होऊ शकतं. म्हणून आम्ही अल्ट्राव्हायोलेट लाईटचा एक्सपोजर यांना देतो. एकदा फेको सर्जरी झाल्यावरती फेकोचे हँडपीस आणि त्याच्या ॲसेसरीज ज्या असतात त्या क्लीन करण्याआधी आम्ही त्याला स्टीमने डिसइन्फेक्ट करून घेतो. तसेच ब्रीदिंग सर्किटला लागलेला ऑक्सिजनचा मास्क व त्याच्याबरोबरच्या असलेल्या ट्यूबिंगसुद्धा आम्ही स्टीमने डिसइन्फेक्ट करतो. आयचे छोटे हँडपीस, बायमॅन्युअलचे हँडपीस, आय टिप्स, फेको टिप्स यांना आम्ही उकळत्या गरम पाण्यामध्ये 10 मिनिटासाठी डिसइन्फेक्शन करण्यासाठी ठेवतो. एकदा का फेको हँडपीस आणि आय हँडपीस आणि बाकीच्या ज्या गोष्टी त्या डिसइन्फेक्ट झाल्यानंतर आम्ही त्यांना डिस्टिल वॉटरने क्लीन करतो व डिस्टिल वॉटरने क्लीन झाल्यानंतर आम्ही कॉम्प्रेस एअरने त्यांच्या ल्युमेनमध्ये असलेले जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत ते कॉम्प्रेस एअरने काढून टाकतो. तसेच ब्रीदिंग सर्किटचे जे मास्क आहेत आणि त्यांच्या ज्या ट्यूबिंग्स आहेत त्यांच्यामधली पण मॉइश्चर असतं की त्यांच्या ते वॉटर ड्रॉपलेट्स आहेत ते एअर कॉम्प्रेसरने आम्ही ते काढून टाकतो. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की कोरोना व्हायरस जो आहे तो 56 डिग्रीला नष्ट होतो. जसे जसे तुम्ही हीट वाढवत जाल तसं तसं कोरोना व्हायरस लवकर मरतो व स्टीमचं टेम्परेचर तर 100 डिग्री असतं व जसं जसं तुम्ही पाणी उकळत ठेवाल तसं तसं स्टीमचं टेम्परेचर जे असतं ते 100पेक्षा पण जास्त वाढतं होतं. तर मला नाही वाटत 100 डिग्रीमध्ये कोरोना काय दुसरा कुठलाही व्हायरस जिवंत राहू शकेल. त्यामुळे तो 100 डिग्रीच्या स्टीममध्ये तो लगेच इमिडिएटली मरतो. ब्रीदिंग सर्किटला लागणारे मास्क व त्याच्याबरोबरच्या ॲसेसरी ट्यूबिंगसुद्धा आम्ही स्टीमने डिसइन्फेक्ट करतो. आम्ही ऑप्थॅल्मिक इन्स्ट्रुमेंटला डिसइन्फेक्शन करण्यासाठी केमिकल मेथडचा अजिबात वापर करत नाही. म्हणजे आम्ही लायझॉल म्हणा किंवा सोडियम हायपोक्लोराईड किंवा ग्लुटोराल्डिहाइड सारखे सोल्युशन अजिबात वापरत नाही. कारण त्याचा जर काही रेसिड्यू आतमध्ये राहिला ते जर प्रॉपर क्लीन झाले नाही तर नेक्स्ट केसेसमध्ये सिव्हिअर इंट्राऑक्युलर इन्फ्लेमेशनचा प्रकार होऊ शकतो. टाचसारखे इव्हेंट होऊ शकतात. त्यामुळे आम्ही ऑप्थॅल्मिक इन्स्ट्रुमेंटसाठी स्टीलचा वापर करतो. केमिकल डिसइन्फेक्शनचा वापर अजिबात करत नाही. आता आपण ऑपरेशन संपल्यानंतर आपल्या पॅरामेडिकल स्टाफने डिगाउनिंग कसं करावं, गाऊन हा कशा पद्धतीने काढावा याचा हा व्हिडिओ आपण बघूया.
Okay. The first thing that I liked was that you showed the proper way of degowning, which I think is extremely important because most of us are in the habit of, just touching the outside part of the mask or the cap or the gown and removing it. So I think you have taken a lot of care regarding that, which is extremely good. You are taking precautions, and precautions is what we need to take right now. Any other questions from Vardhaman Santosh? सर आय थिंक दोघांचे पण खूपच छान झाले ऑफकोर्स आणि आय एम शुअर की सगळे कर्मचारी आणि सगळे आपले महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे जे सगळे सभासद आहेत त्यांना खूप शिकायला मिळालं. माझा एक प्रश्न आहे जो डॉक्टर हनुमंत सरांनी पण सांगितला एनसीटी विषयी. तर एनसीटी विषयी सध्या थोडं कॉन्ट्रोवर्शियल समजलं जातं की एनसीटी करायला पाहिजे या कंडिशन्स मध्ये का नाही करायला पाहिजे. आणि नारायण नेत्रालयामध्ये पण त्यांनी रिसेंटली थोडा रिसर्च या बाबतीमध्ये केला होता. तर त्याविषयी आपल्या सगळ्या सभासद आणि स्टाफला एक क्लिअर गाईडलाईन. सर बेसिकली जसे आपल्याकडे सर्व रुग्ण येतात त्याचं आपण इंट्राऑक्युलर प्रेशर बघण्यासाठी एक स्क्रीनिंग म्हणून एनसीटी डिव्हाइस वापरतो नेहमी. पण करोनाच्या पॅन्डेमिक मध्ये हे एनसीटी डिव्हाइसमुळे एरोसोल जनरेट होऊ शकतात अशी भीती सगळ्यांना वाटते. तर त्यामुळे म्हणून काही त्यामध्ये रेकमेंडेशन आलेले आहेत आणि त्याच्या विरुद्ध नारायण नेत्रालयाने एक रिसेंटली रिसर्च केला होता. त्यामध्ये त्यांनी दाखवलं की तिथे एरोसोर्स त्याच्यामध्ये जनरेट होत नाही. त्यांनी केलेल्या आपल्या ISC बेंगलोर बरोबर केलेल्या रिसर्च मध्ये. तर या थोडं कॉन्ट्रोवर्शियल एक मिनिट नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटर. एनसीटी मध्ये जर डोळ्यामध्ये कमी फ्लुइड असेल तर एवढा एरोसॉल होणार नाही. पण डोळ्यामध्ये जर खूप जास्ती पाणी असेल तर एरोसॉल जनरेट होईल. इव्हन आपण फेको करताना सुद्धा जो एरोसॉल जनरेट होतो होऊ नये म्हणून कॉर्नियावरती विस्को इलास्टिकनी कव्हर करावं जेणेकरून तो एरोसॉल जनरेट होणार नाही. इव्हन ऑपरेशन करताना सुद्धा तो एरोसॉलचा त्रास सर्जनला होऊ नये म्हणून पण काही जण स्टराईल ड्रेप हा ऑपरेटिंग फील्ड म्हणजे प्लास्टिकचा ट्रान्सपरंट शीट हा सर्जन आणि ऍक्च्युअल ऑपरेटिंग फील्ड ह्याच्यामध्ये लावतात. त्याच्याविषयीचे आपण व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी बघितलेले आहेत. बऱ्याच जणांनी ते करून पाठवलेले आहे. तसंच एनसीटी विषयी जो नारायण नेत्रालयाचा जो स्टडी होता की जो ज्यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या बरोबर केला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सिद्ध केलं की एरोसॉल जर तुम्ही काळजी घेतली आणि डोळ्यामध्ये जर फार फ्लुइड नसेल किंवा लिक्विड नसेल तर तेवढा काही एरोसॉल निर्माण होणार नाही जेणेकरून काही त्रास होणार नाही. तर काळजीपूर्वक केलं तर मला वाटतं बऱ्यापैकी आपण स्वतःला आणि त्यांना संरक्षण देऊ शकू आणि ह्या करोनाच्या आजारावरती आपण मात करू शकू. आणि आपल्या पाठीमागे विघ्नहर्ता आहे. सध्या गणेशोत्सव चालूच आहे त्यामुळे आपल्याला काळजी करायचं तसं कारण नाही. सेम थिंग विल अप्लाय फॉर सॅक सिरिंजिंग. कारण सॅक सिरिंजिंग पण म्हणतात की थोडस एरोसॉल जनरेटिंग आहे त्यामुळे ती करताना सुद्धा काळजी घ्यावी. प्री ऑपरेटिव्ह प्रिकॉशन नॉर्मली आपण करतो. केलं पाहिजे की नाही. one of the rarest source of infection spread is the conjunctival fluid, actually, tear fluid. But then we are going to touch that fluid. We are going to touch that eye, even if it is with gloves. So that risk you are taking in any case, aren't you? So is it better to make Actually, scientifically, I don't know exactly how much aerosol is generated in sac syringing. Even I don't know, frankly. But it is said when virus particles are more than 1,000 that are going in your nose, then only there is a chance that you will get infected. तर मग मे बी आपण याच्यातून निष्कर्ष असा काढू शकतो की या दोन्ही प्रोसिजर करणं आता 6 महिने झाले आहेत आपल्याला ऍक्च्युली बरोबर आणि प्रोबॅबली आपण इनडेफिनेटली तर थांबू शकत नाही. तर या दोन्ही प्रोसिजर करताना जास्त काळजी घ्यावी एकतर सर्व कर्मचाऱ्यांनी. नंबर 2 गोष्ट म्हणजे विशेषतः एनसीटी करताना आपण कधी कधी लगेच ड्रॉप पॅराकेन टाकून इमिजिएटली आपण एनसीटी करतो किंवा लुब्रिकंट टाकून इमिजिएटली करतो असं करू नये. तर त्याला थोडा गॅप द्यावा. डोळ्यामध्ये जास्त फ्लुइड नसावं आणि सॅक सिरिंजिंग करताना जास्त काळजी घ्यावी. Yes. And sac syringing, but instead of doing sac syringing, you can do punctal occlusion before every surgery. So that would also serve the purpose. Because
Yeah, ma'am, on the same front, actually LV प्रसाद आय इन्स्टिट्यूटनी एक स्टडी केली होती. त्यामध्ये त्यांनी बघितलं की सॅक सिरिंजिंग वर्सेस रोप्लास, म्हणजे रोप्लास मध्ये रिगर्जिटेशन ओव्हर प्रेशर, तर रोप्लास हॅज सिमिलर सेन्सिटिव्हिटी अँड स्पेसिफिसिटी Specificity. सॅक सिरिंजिंग. रोप्लास हे अतिशय उत्तम आहे. सॅक सिरिंजिंग करायच्या ऐवजी रोप्लास तर करायचं. हा, म्हणजे ज्यांना बेसिकली जे ऑक्युलोप्लास्टिक सर्जन नाही आहेत, आपल्या मेजॉरिटी जे मेंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्या नेहमीच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशन मध्ये सॅक सिरिंजिंग करायची गरज नाही, आपण फक्त रोप्लास केलं तरी चालू शकेल. दॅट इज सेफर ऑल्सो फॉर करोना. Right now it is safer, I think. Right. So we should be following that. Majority in aerosol generating procedure in dental and ENT. Still, dental persons are doing their routine work actually. Absolutely, sir. I think that is How very, much? very encouraging, sir. That is कारण की Yeah. आपण बघितलं ते All dental persons are doing their routine procedure, and that Yes. is much more aerosol generating procedures actually. Yes, absolutely. Hanuman, मला वाटतं as a base, like the take home message right now should be we have to learn to live with corona. We have to learn that we have come to the conclusion that it is not going anywhere very soon. It is here to stay for at least the next 6 months. So we might as well learn to live with it and learn to live with it safely. Actually, data says it is a very less number of survey is done, actually minimal data. About 30% of a society is already infected or having antibodies. Out of remaining 70%, if 50% are infected, that means total around 60% of our total population if infected, then we will have either herd immunity Herd immunity. or there will be no infection further. But you better not even mention that word. Vaccine is in pipeline. Either vaccine will come or herd Yeah. immunity will come within 2 months or so, something like that. But this word herd एक immunity. मिनिट. एक प्रश्न आहे डॉक्टर सुहास डोगरगावकर सरांचा एक प्रश्न आहे. Was, हाऊ टू स्टरलाइज द गॉगल्स. yes, हाऊ टू स्टरलाइज गॉगल्स. Goggles. the goggle that you use during surgery. मला असं वाटतं की दोघांनी तुमचं युव्ही चेंबर विषयी काय मत आहे ते सांगावं. कारण युव्ही चेंबर मध्ये तुम्ही तुमचे मोबाईल, गॉगल्स, वॅलेट्स, पाकिट असं ठेवून स्टरलाइज करू शकता, पण तुम्हाला काही वेगळं समजायचं सांगू शकता. पर्स माझ्याकडे फार मला नाहीये अनुभव जास्त. युव्ही स्टरलाइज, युव्ही चेंबर, गॉगल स्टरलाइजेशन. लाईट स्टरलायझेशन म्हणते ना. मी बोलू का? बोल. UV using from our in OPD मध्ये आम्ही पेशंटचे ट्रायल फ्रेम, लेन्सेस, ड्रॉप्स, लेन्सेस, आपल्या डायग्नोस्टिक लेन्सेस, 20 डायप्टर लेन्सेस हे आम्ही रुटीनली युव्ही लाईट मध्ये, युव्ही लाईटचे जे बॉक्सेस त्याच्यामध्ये ठेवतो. 10 ते 15 मिनिटं ठेवतो. त्यामुळे काय होतं की डेफिनेटली UVC इज डेफिनेटली व्हेरिसायडल ऍक्शन. पण आता युव्ही चेंबरचा प्रॉब्लेम असा असतो की जिकडे लाईट जाईल तो एरिया स्टराईल होईल, पण ज्याच्या खालचा जो एरिया तो कसा स्टराईल होईल. पण याच्यामध्ये जर युव्ही लाईट जो आहे तो तुम्ही 15 ते 20 मिनिटं केलं तर या युव्ही लाईटमुळे ऑक्सिजनचा नेसेंट ऑक्सिजन तयार होऊन याच्यात ओझोन तयार होतो, आणि हा ओझोन जो आहे तो सरफेसच्या त्या वस्तूंच्या अंडर सरफेस मध्ये जाऊन तो ते स्टराईल होतो. डबल वे ऑप्शन होते. म्हणून युव्ही लाईट डेफिनेटली वापरावं. बाकी याचा अर्थ गॉगल्स आपण युव्ही चेंबर मध्ये बिलकुल करू शकतो. पण बेसिकली हा जो समजा एखाद्याच्याकडे युव्ही चेंबर नसेल तर त्याला बनवू शकता, ते होममेड पण बनवू शकता. अगदी तर त्याला स्टरील समजा पुसलं तर काय करू शकता. गॉगल साठी तर तुम्ही साबणाच्या पाण्याने पण तुम्ही वॉश करू शकता. त्याला काही ते मरू. एजंट इज सोप अँड वॉटर. सोप अँड वॉटर इज द बेस्ट थिंग टू क्लीन द गॉगल. संतोष, मी तसंच करते. मी एव्हरी टाइम आय कम बॅक होम फ्रॉम आउटसाइड, माय कार कीज and my goggles are cleaned with sanitizer every time, because even the car keys can transmit the virus. Because you touch something outside, you touch your car keys. Actually, even the door, your door है, वो knob भी करना चाहिए sterilize, because you don't know how many things you're touching outside once you go. So the more care, the better. That is my term, I think. सुहासला काहीतरी सांगायचं.
बेसिकली हा जो कोरोना व्हायरसचा जो इन्फेक्शन जे आहे हे रेस्पिरेटरी एअरबॉर्न इन्फेक्शन आहे. त्यामुळे जर कधी पेशंटने खोकला केल्यानंतर त्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत, त्याचे जे एरोसोल जर आपल्या नाकातोंडात गेले तर याचे इन्फेक्शन होऊ शकतं. सरफेस आणि फोमाइट्सच्या द्वारे याचा असं खूप काही ट्रान्समिशन होत नाही. त्यामुळे मला वाटत नाही की आपल्याला सगळ्यात जास्त मास्कवरती त्याचा जास्त भर द्यावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट मला असं हनुमान सरांनी पण सांगितलं की आपला जो स्टाफ असतो, जेव्हा सगळं चालू असतं, हळूहळू काही दिवस झाल्यानंतर तो स्टाफ हळूहळू ग्लोव्ह घालायला बंद करतो, चष्मे घालायला बंद करतात, आपलं शिल्ड वापरायला बंद करतात, कारण त्यांना ते असं बांधल्यासारखं होतं. तर आपण सगळ्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे की हे त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे. गॉगल्स, ग्लोव्ह, सर्जरी अटेंड करताना, सर्जरीमध्ये काम करताना. दुसरी गोष्ट, आपण बाहेर गेल्यानंतर ते स्टाफ जे आहे, पॅरामेडिकल स्टाफ असतो, तो एकमेकांशी बोलण्याकरता मास्क सहज ते काढून घेतात, गळ्यावरती आणून ठेवतात. त्यामुळे काय होतं की हे सुद्धा डेंजरस प्रॅक्टिस आहे. हनुमान सरांनी अगदी बरोबर सांगितलं की जेवताना बराचसा स्टाफ पूर्वी पण सोबत जेवतो, गप्पा मारतो, तर जेवताना सोबत जेवण करताना म्हणजे त्यांनी मास्क काढले, बोलणं गप्पा मारता म्हणजे बोलणं म्हणजे फोमाइट्स तयार झाले, आणि जास्त वेळ टेबलवर बसून राहिलं म्हणजे जास्त टाइम लॉंग एक्सपोजर होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या पॅरामेडिकल स्टाफला याबद्दल महत्व सांगितलं पाहिजे आणि त्यांना काउन्सिल केलं पाहिजे की तुम्ही सध्या तरी काही महिन्याकरता तरी तुम्ही असं करू नका. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या कोरोनाच्या बरोबर राहायला जसं शिकलं पाहिजे तसं आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे मास्क वापरणे, रेग्युलरली मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे साबणाने, बिलकुल मिनिमम 20 सेकंद साबणाने हात स्वच्छ धुणे, बिलकुल गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, त्याच्यानंतर किल्ल्या किंवा गॉगल्स हे योग्य पद्धतीने स्टरलाइज करणे आणि घाबरून न जाता योग्य त्या तऱ्हेने त्याला सामोरं जाणं. आणि सगळ्यांनी एकत्रपणे जर आपण सामोरं गेलो तर निश्चितच आपण याच्यावरती मात करू शकतो. डॉक्टर हनुमंत सरांना काहीतरी सांगायचं. काही बोलायचं हनुमान? ऍक्च्युअली एक पॉइंट सांगायचा मी विसरून गेलो. जेव्हा कॅश कलेक्शन आणि फायलिंग आहे ना, हो येस राईट. तो फाईलचं जे आहे ते आमच्याकडे काय सिस्टीम आहे, समजा फाईल बाहेर असली की त्याचा एक फोटो पाठवायचा नौकर आणि व्हॉट्सअपवर मध्ये पाठवतो. त्याच्यामुळे त्या फाईलला हँडल करायची काही गरज नाही पडत. आयदर कम्प्युटर वर्क ऑर सर्वंट बाहेरचा फोटो काढून मध्ये पाठवतो जे काय असेल ते. आणि कॅश कलेक्शन साठी आपली जी फेकोची जी बॅग असते, म्हणजे कव्हर केलेली बॅग, प्लॅस्टिकची बॅग, पाऊच, त्या पाऊच मध्ये कलेक्ट केलं जातं. त्याला स्टेपल पिन केली जाते, मध्ये त्याच्यामध्ये फॉर्मेलिनच्या 2 गोळ्या टाकल्या जातात आणि दिस इज ओपन आफ्टर 3rd or 4th डे. असे 5-6 पाऊच आहेत, त्याच्यामध्ये टाकायचं, जमा करायचं, ते नंतर 3 दिवसानंतर ओपन करायचं. ती बॅग नंतर धुवून घ्यायची स्वच्छ, त्याला सॅनिटाईज करायचं आणि मग वापरायचं. ऍज सुहास केअरलेस होऊन जातात. आणि मी हे बघितलंय माझ्या क्लिनिकमध्ये. माझी रिसेप्शनिस्ट आत आली अँड हर मास्क वॉज बिलो हर नोज. नाही, ते जसे जसे दिवस जातील तसे तसे लोक जास्ती केअरलेस होत जातील. म्हणजे हे क्रिकेटच्या खेळासारखं आहे, जसं खेळाडू सेंचुरी मारायला जातो तसं तो 90 रनवरती आउट होतो. त्यामुळे तसं न राहता थोडा काळ जर आपण नीट वागलो आता निश्चितच याच्यावरती करू. आता सुरू झाले. आता एक बॉम्बेची ट्रेन, लोकल ट्रेन गेली तर रुटीन मध्ये जेवढी गर्दी असायची बॉम्बेच्या लोकल ट्रेन मध्ये त्यापेक्षा जास्त गर्दी होती. आता एक 4 दिवसापूर्वीची न्यूज आहे. नाही, आणि आता जर तुम्ही बघितलं तर लोकांना असं वाटायला लागलंय की इट इज ओव्हर, द पॅन्डेमिक इज ओव्हर. म्हणजे पॅन्डेमिकचं इन्फॉर्मेशन ऍक्च्युअली सायंटिफिकली डॉक्टरांनी सांगितलंच नाहीये. डॉक्टरांनी फक्त आयसोलेशन, मास्क वापरा आणि स्टरलाइज करा असे 3-4 पॉईंट सांगितलेले. त्यावर त्या ले पर्सनचं जे काही अंडरस्टँडिंग असेल तसं एक्झिक्यूट झालेलं आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम बराचसा क्लिष्ट आणि किचकट झालेला आहे. आणि इनफॅक्ट मी हे सांगणार की एज्युकेटेड पीपल आर द वन्स हू फॉलो द लिस्ट. आय हॅव सीन ऑल मेड सर्वंट्स इन माय लोकॅलिटी wearing a mask, and on the contrary residents of my society will go for a morning walk without a mask because they say कि हम तो एक दूसरे के साथ ही है ना, हम किसी और को थोड़ी मिल रहे हैं. So that is the reasoning. If you stop them and tell them कि mask क्यों नहीं पहना, and I am the type I have to topify. I cannot stop myself from
Same here. at workplace, even though your husband, wife, or son, mother, mother, or daughter, father, nobody should come in contact at workplace at least. No, even outside, Hanuman, because see, when you're walking on the road also, you don't know if the person who's crossing you. Passing on a road doesn't have much incidence of infection because of open air. That's why it is said that your OPD and OPD and your consultation room should be well ventilated. दारं उघडी ठेवायची, एसी लावायचा नाही, Well ventilated, and temperature should be little on a higher side. If you are जेणेकरून दरवाजाला हात लावला जाणार नाही, हँडलला हात लावला. There are guidelines about low risk and high risk contact to this. If you go by the side of a positive person also, you don't get an infection. Okay, if you are a little 2 meters away from the positive person also, you don't get an infection unless the patient coughs in front of you and that goes in your respiratory system. Then only there is chance of infection. That too, it depends upon your own immunity. If you are much more immune, you will have mild symptoms. If you are less immune or you are immunocompromised or your kidney problem is there, then there are chances that you will go in serious disorders. मला वाटतंय की this has been a very nice webinar. We have had good sharing of information from both the speakers, Dr. Hanumant and Dr. Suhas. आणि हे जे वेबिनार्स मराठीमध्ये MOS घेतात आहे, तर आय थिंक दिस हॅज बीन अ लँडमार्क इन ऑल ओव्हर द कंट्री. Yes, madam. Maharashtra was the first to start webinars in Marathi, first for OPD, now for OT. Then other states followed after we did it, because that was the information we got from our supporting Enton Pharma. That once we did our Marathi webinar for OPD procedures, then every other state also wanted to do it in the local language. So I'm proud to say that we were the initiator for that, and we've got very good information today. All of us should follow that. Don't be scared of Corona. It will go away. Yes. That's all I wish to say. And I would like now Vardhaman to propose the vote of thanks. धन्यवाद मॅडम. तर सर्व महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे सभासद आणि आपल्या नेत्र रुग्णालयांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी या सर्वांनी आज खूप चांगल्या रीतीचे टिप्स आपल्या दोन्ही खूप चांगल्या आपल्या महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटीचे जे वक्ते आहेत डॉक्टर हनुमंत भोसले आणि डॉक्टर सुहास सोनवणे यांच्याकडनं आपण ऐकले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ही गोष्ट आपल्याला शिकायची की काळजी करायची नाही, पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि ती काय काय काळजी घेतली पाहिजे ही ओपीडी मध्ये आपण वेबिनार मध्ये ऐकली, आणि ओटीच्या जस्ट आधी आणि ऑपरेशन थिएटरच्या आतमध्ये काय घेतली पाहिजे आता आपण या वेबिनार मध्ये ऐकली. तर हे दोन्ही वेबिनार हे आपल्या महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक बायबल आहे की बेसिकली याच्यामध्ये आपण कुठलाही आपल्याला कधीही काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही वेबिनार परत ऐका. हे दोन्ही वेबिनार्स हे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती नेहमी उपलब्ध राहतील, तर तुम्ही ते परत ऐकू शकता. परत मी महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेकडनं आपल्या दोन्ही वक्ते डॉक्टर सोनवणे सर आणि डॉक्टर भोसले सर यांचे आभार मानतो. तसेच महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या आमच्या अध्यक्षा डॉक्टर मलिक मॅडम, आमचे खजिनदार डॉक्टर भिडे सर, डॉक्टर प्रीतम सामंत आणि आमची पूर्ण जी संघटना आहे या सर्वांचे मी आभार मानतो की इतक्या चांगल्या रीतीने आपण सर्व सभासदांपर्यंत महत्वाच्या काही गोष्टी पोहोचू शकतो. आणि ऑफकोर्स सर तितकंच महत्वाचं की एनटोड ही जी कंपनी आहे जी सगळा टेक्निकल सपोर्ट अशा वेबिनार्स मध्ये आम्हाला देते, त्यांचे सुद्धा महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेकडनं आम्ही आभार मानतो. तर आय थिंक थँक्यू ऑल. थँक्यू. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित काळजी निश्चितच आणि काम करा. आणि मी एक सांगणार की व्हेरी शॉर्टली वी विल बी डुईंग अ सिमिलर वेबिनार इन मराठी फॉर ऑप्टोमेट्रिस्ट एज वेल. So that is for the future. And please don't forget to miss out on our Saturday's webinar on 29 on medical legal problems, which is very essential. ते संपवण्याच्या आधी एक छोटस मॅडमची परवानगी घेऊन मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आता महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना त्यांच्या सर्व सभासद म्हणजे मेंबर्सचा पूर्ण डेटा अपडेट करते आहे. ही प्रोसेस अगदी उद्यापासून आपल्यापर्यंत सुरू होणार आहे. तर सर्व मेंबर्सला विनंती आहे की आपल्या वेबसाईट वरती जाऊन आपला स्वतःचा डेटा प्लीज अपडेट करा.
परत पुढच्या 1-2 दिवसांमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र नेतृत्व संघटनेमध्ये पूर्णपणे ऑनलाईन मेंबरशिप आपण सुरू करत आहोत. तर ती सुद्धा लवकर सुरू होईल. तर प्लीज या दोन्ही गोष्टींसाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. अलॉन्ग विथ पेमेंट गेटवे वर्तमान वो भी बता दो. त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट सहित संपूर्ण तुमचं मेंबरशिप पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. तर कुठले फिजिकल फॉर्म तुम्हाला भरायची गरज पडणार नाही. थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू. Thank you, madam. Thank you. All your just applause for Marathi webinars. थँक्यू. राहुल थँक्यू व्हेरी मच. Thank you. सुरक्षित सर्व राहा. बाय.